प्रश्न असा आहे की नगरपालिकेची निवडणूक होण्याच्या आधी तुम्ही सांगितलं होतं सुनील काळे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे. त्यांची हकालपट्टी करायला असं तुम्ही सांगितलं होतं. अजूनही हकालपट्टी झालेली नाही. काय सांगाल? आता नगरपालिकेचे जे रेशनिंगचा कॅम्प सुनील काळे यांनी नगरपालिकेच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्या कॅम्पला तहसीलदारांनी माणसं पाठवणार होते, परंतु तुमच्या सांगण्यावरून तिथं रेशनिंगचा कॅम्प झाला नाही असं सुनील काळे तुमच्यावरती आरोप करतात. साहेब, मार्केट कमिटीमधून वरणगावच्या पाणी पुरवठ्याची लाईन टाकण्यात येत होती, परंतु तिथल्या सदस्यांनी त्याला पहिल्यांदा सुरुवातीला विरोध केला. त्यावेळी सुनील काळे यांनी तुमच्यावर आरोप केला की हा सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं म्हणून हे काम करू देत नाही. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तुमच्या सांगण्यावरून अधिकारीही तिथे आले नाहीत आणि तुमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी रस्त्यावरती कार्यक्रम घेतला असा पण आरोप तुमच्यावरती केला जातो. कोणत्या? माजी सभापती राजेंद्र चौधरींनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की आमदार संजय सावकर यांनी माझा केसाने गळा कापला बाबा. तर परवाच सुनील काळे यांनी तुमचे जे भाजपचे जे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या गाळ्याला भेट दिली आणि त्यावेळी स्टेटमेंट केलं की आमदारांची फसवणूक ही प्रशांत पाटील करतायत असं. हो, शेवटचा एक प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टीच्या वरणगावमध्ये 14 नगरसेवक निवडून आले, परंतु कुठंतरी नगराध्यक्ष पदाला हार पत्करावं लागली. काय घडलं नेमकं, यामागचं काय? तुमचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे जे काही घरावरती टावर वगैरे बसवले त्यांना सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असं एकीकडे भाऊ पाहिलं तर नगरपालिका जशी निवडणूक झाली तशी आता 3 वेळा मुख्याधिकारी बदललेले. काय सांगायला? ही पण तुमच्यावरती आरोप केला जात आहे की मुख्याधिकारी बदलायला सुद्धा संजय सावकार जबाबदार आहे.